आज आपण सुरू करणार आहोत MHT CETचा सेकंड चॅप्टर सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पाहूया. द फ्रीजिंग पॉईंट ऑफ 0.05 मोलर सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट दिलेला आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट इन वॉटर इज ए ऑप्शन काय आहे -0.093 डिग्री सेल्सिअस, बी ऑप्शन 1.86 डिग्री सेल्सिअस, सी ऑप्शन 0.93 डिग्री सेल्सिअस आणि डी ऑप्शन दिलेला आहे 0.093 डिग्री सेल्सिअस. नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी फॉर्म्युला काय आहे? डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M हा फॉर्म्युला आहे. इथे M आपल्याला किती दिलेला आहे 0.5 आणि KFची व्हॅल्यू किती असते वॉटरसाठी KFची व्हॅल्यू किती असते 1.86 kg पर मोल. आता इथे KFची व्हॅल्यू ॲड करूया. KFची व्हॅल्यू काय असेल 1.86 kg पर मोल आणि Mची व्हॅल्यू काय आहे 0.05 मोलर, म्हणजेच 1.86 इंटू 0.05 मोलर काय येईल 0.093 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशनचा फॉर्म्युला माहीत आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 0 मायनस डेल्टा TF मग 0 मायनस 0.093 काय येईल -0.093 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ युरिया? आपल्याला अमाऊंट ऑफ युरिया फाइंड आउट करायचं आहे. डिझॉल्व पर लिटर इफ ॲक्वियस सोल्युशन इज आयसोटॉनिक विथ 10% केन शुगर सोल्युशन. 10% केन शुगर सोल्युशन म्हणजे काय? 10 ग्रॅम ऑफ केन शुगर इन 100 ml ऑफ सोल्युशन. मॉलिक्युलर वेट युरियाचं दिलेलं आहे. मॉलिक्युलर वेट युरियाचं काय आहे 60 आणि मॉलिक्युलर वेट केन शुगरचा काय आहे? केन शुगरसाठी मॉलिक्युलर वेट काय येईल 342 ग्रॅम पर मोल. ओके, इथे ऑप्शन्स काय दिलेले आहेत? ए इज इक्वल टू 200, बी इज इक्वल टू 19.2, सी इज इक्वल टू 17.54 अँड डी इज इक्वल टू 16.7 ग्रॅम पर लिटर. ओके, आयसोटॉनिक दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला युरिया वर्सेस काय 10% केन शुगर हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, आयसोटॉनिक सोल्युशनमध्ये फॉर आयसोटॉनिक सोल्युशन्स हॅव सेम ऑस्मोटिक प्रेशर फॉर्म्युला काय आहे ऑस्मोटिक प्रेशरचा? पाय इज इक्वल टू CRT किंवा पाय इज इक्वल टू WRT अपॉन MV इंटू 1000 जर ML मध्ये दिलं असेल तर. ओके, मग युरिया आणि केन शुगर आपण बघतो. युरियाचा 1 लिटर सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर जो आहे तो केन शुगरच्या 10% केन शुगर सोल्युशन एवढा आहे. म्हणजेच पाय युरिया इज इक्वल टू पाय केन शुगर असं येईल. हे 10% मी इथे लिहितो 10%. ओके, आता पायची व्हॅल्यू इथे पुटअप करूया. W1RT अपॉन M1V इंटू 1000 इज इक्वल टू W2RT अपॉन M2V इंटू 1000. ओके, मग आता इथे कॅन्सलेशन कशाचं होईल? कॅन्सल काय होतील? RT विल गेट कॅन्सल, 1000 विल गेट कॅन्सल. आता या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. W1ची व्हॅल्यू किती आहे काढायची आहे. W1ची व्हॅल्यू ॲज इट इज W1 अपॉन M1ची व्हॅल्यू किती आहे 60 कारण युरियाचं मोलार मास इंटू V किती आहे व्हॉल्यूम 1 लिटर. ओके, इज इक्वल टू W2 अपॉन W2 काय आहे? W2 दिलेलं आहे. W2 काय दिलेलं आहे 10 ग्रॅम इन 100 ml. ओके, 10 अपॉन M2 केन शुगरचं मोलार मास किती आहे 342 इंटू व्हॉल्यूम किती आहे 100 ml म्हणजेच किती लिटर 0.1 लिटर. मग W1 इज इक्वल टू काय येईल? W1 इज इक्वल टू
60 इंटू 10 अपॉन 342 इंटू 0.1. मग W1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन नंतर किती येईल 17.54 ग्रॅम पर लिटर. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल, सी ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हा क्वेश्चन भरपूर इझी आहे. आपल्याला माहीत आहेत 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ऑस्मोटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, फ्रीजिंग पॉईंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी विचारलेला आहे. म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट असेल, डी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. मॅक्झिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज कॉज्ड बाय पोटॅशियम क्लोराईड, ए ऑप्शन दिलेला आहे, मीन्स KCl, सोडियम सल्फेट म्हणजेच Na2SO4, मॅग्नेशियम सल्फेट मीन्स MgSO4 अँड मॅग्नेशियम कार्बोनेट मीन्स MgCO3. ओके. मग जेव्हा हे सॉलिड जे आहेत ते सॉलिड्स जेव्हा डिझॉल्व केले जातात तेव्हा किती आयन्स मिळतात ते पाहूया. KCl डिझॉल्व्स टू गिव्ह K++Cl मायनस. means how many particles per molecule, 2 particles. okay. Na2SO4 जेव्हा डिझॉल्व केलं जाईल Na2SO4 gives you how many particles in aqueous solution, 2Na plus SO4 2 minus, means how many particles, 3 particles. Next, magnesium sulfate MgSO4 when dissolved in water gives you Mg2 plus SO4 2 minus, means total number of particles ions किती आहेत, 2 particles. Magnesium carbonate MgCO3 when dissolved in water gives you Mg2 plus CO3 2 minus means how many particles, 2 particles. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ पार्टिकल्स. मग नंबर ऑफ पार्टिकल्स कोणत्या मॉलिक्युल्समध्ये जास्त मिळत आहेत, इथे 3 पार्टिकल्स Na2SO4 मध्ये मिळत आहेत. म्हणजेच आन्सर काय असेल, सोडियम सल्फेट, बी ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द व्हॉल्यूम ऑफ 2 नॉर्मल H2SO4 सोल्युशन इज 0.1 dm3. द व्हॉल्यूम ऑफ इट्स डेसी नॉर्मल, नॉर्मल मीन्स 1 नॉर्मल, डेसी नॉर्मल मीन्स 1/10. 1/10 म्हणजेच किती येईल, 0.1 नॉर्मल. सोल्युशन इन dm3 विल बी, ए ऑप्शन 0.1, बी ऑप्शन 0.2, सी ऑप्शन 2 आणि डी ऑप्शन दिलेला आहे 1.7. इथे आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे N1V1 इज इक्वल टू N2V2. मग इथे N1 किती दिलेला आहे, हा N1 दिलेला आहे 2 नॉर्मल, मीन्स N1ची व्हॅल्यू काय येईल 2 नॉर्मल. इथे व्हॉल्यूम किती दिलेला आहे 0.1, म्हणजे 2 × 0.1 इज इक्वल टू डेसी नॉर्मल. डेसी नॉर्मल म्हणजे किती 0.1, म्हणजेच N2ची व्हॅल्यू किती येईल 0.1 इंटू V2 आणि यावरून आपण V2 काढू शकतो. V2 इज इक्वल टू काय येईल, V2 इज इक्वल टू 2 × 0.1 अपॉन 0.1, म्हणजेच आन्सर काय येईल 2. सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2.5 cm3 म्हणजे ml ऑफ 0.2 मोलार H2SO4 सोल्युशन इज डायल्युटेड टू 0.5 dm3. 0.5 dm3 म्हणजे काय, लिटर. फाइंड द नॉर्मॅलिटी ऑफ द डायल्युटेड सोल्युशन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, नॉर्मॅलिटी. ऑप्शन्स काय दिलेत पहा. 0.2 नॉर्मल ए ऑप्शन, 0.02 नॉर्मल बी ऑप्शन, 0.002 नॉर्मल सी ऑप्शन दिलेला आहे आणि 0.04 नॉर्मल डी ऑप्शन दिलेला आहे. आता इथे सुरुवातीला सोल्युशन काय दिलेलं आहे, 2.5 cm3 ऑफ 0.2 मोलार H2SO4 आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती होतं आहे 0.5 dm3. 1 dm3 इज इक्वल टू 1000 cm3, म्हणजेच 1 cm3 इज इक्वल टू 1 × 10⁻³ dm3. म्हणजेच इथे सुरुवातीचं व्हॉल्यूम जे आहे V1ची व्हॅल्यू काय येईल, V1 इज इक्वल टू 2.5 × 10⁻³ dm3. H2SO4 साठी नॉर्मॅलिटी इज इक्वल टू 2 × मोलॅरिटी, म्हणजेच N1 इज इक्वल टू 2 × M. मोलॅरिटी किती दिलेली आहे 0.2 × 2, म्हणजेच किती येईल 0.4 नॉर्मल. ओके.
आता फॉर्म्युला नॉर्मॅलिटीचा इक्वेशन यूज करूया. N1V1 इज इक्वल टू N2V2. मग N1 किती आहे 0.4, V1 किती आहे 2.5 इंटू 10⁻³ आणि N2 किती आहे, N2 आपल्याला काढायचं आहे. V2 किती आहे 0.5 dm³. म्हणजेच N2ची व्हॅल्यू काय येईल, N2 इज इक्वल टू 0.4 इंटू 2.5 इंटू 10⁻³ अपॉन 0.5. हे सॉल्व करून आपल्याला नॉर्मॅलिटी काय मिळेल 0.002 नॉर्मल. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डिसोल्युशन ऑफ 1.5 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. नॉन वोलाटाईल सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट किती दिलेलं आहे 60 इन 250 ग्रॅम ऑफ सॉल्वंट रिड्युसेस इट्स फ्रीजिंग पॉईंट बाय 0.01 डिग्री सेल्सिअस. फाइंड द मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट ऑफ द सॉल्वंट. ऑप्शन दिलेले आहेत 0.01, बी ऑप्शन 0.001, सी ऑप्शन 0.0001, डी ऑप्शन 0.1. इथे आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा फॉर्म्युला वापरणार आहोत. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M आणि Mची व्हॅल्यू काय आहे W2 अपॉन M2 W1. मग ती व्हॅल्यू इथे पुटअप करूया. आपल्याला काय मिळेल KF इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 इंटू 1000. इथे 1000ने मल्टिप्लाय का केलेलं आहे, कारण सॉल्वंट आपल्याला काय दिलेलं आहे ग्रॅममध्ये, म्हणून 1000ने मल्टिप्लाय करायचं. जर सॉल्वंट किलोग्रॅममध्ये दिलं असेल तर आपण 1000 यूज करणार नाही. मीन्स इथे ग्रॅममध्ये दिलेलं आहे म्हणून मी 1000 यूज केलेलं आहे. मग या फॉर्म्युलावरून आपल्याला KFची व्हॅल्यू काढायची आहे. KFची व्हॅल्यू काय येईल, KF इज इक्वल टू डेल्टा TF इंटू M2 आणि W1 शिफ्ट होईल M2 इंटू W1 अपॉन काय येईल W2 इंटू 1000. आता डेल्टा TFची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.01, म्हणजेच 0.01 इंटू M2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 60 इंटू W1 किती दिलेला आहे 250 ग्रॅम. ओके, मग इथे 250 ग्रॅम W1 घेऊया अपॉन W2 किती दिलेलं आहे 1.5 ग्रॅम. 1.5 इंटू 1000. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल KF इज इक्वल टू 0.1 kg पर मोल. म्हणजेच आन्सर कोणतं करेक्ट असेल, डी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. 450 मिलीग्रॅम ऑफ ग्लुकोजचं मास दिलेलं आहे इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्वंटचं मास दिलेलं आहे 100 ग्रॅम. व्हॉट इज मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. ए ऑप्शन काय दिलेलं आहे 0.0025 मोलल, बी ऑप्शन 0.025 मोलल, सी ऑप्शन 0.25 मोलल अँड डी ऑप्शन 2.5 मोलल. ओके, आता इथे मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, मोलॅलिटी M इज इक्वल टू W2 अपॉन M2 W1. आता इथे ग्रॅममध्ये दिलेलं आहे ग्रॅम, म्हणजेच इथे आपण मल्टिप्लाय बाय 1000 घेणार आणि मास ऑफ ग्लुकोज काय दिलेला आहे मिलीग्रॅम. 450 मिलीग्रॅम इज इक्वल टू 450 इंटू 10⁻³ ग्रॅम. म्हणजेच W2 काय येईल 450 मिलीग्रॅम, 450 इंटू 10⁻³ ग्रॅम. आता W2ची व्हॅल्यू पुटअप करूया. 450 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय 1000 अपॉन M2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे ग्लुकोजचं मोलार मास किती असतं 180. मीन्स 180 इंटू W1 किती दिलेलं आहे 100. म्हणजेच आता कॅन्सलेशन करून हे सॉल्व करूया. 10⁻³ 10⁻³ जाईल आणि सॉल्व करून आपल्याला आन्सर काय येईल 450 अपॉन 180 इंटू 100. म्हणजेच हे पुढे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 0.025 मोलल. म्हणजेच कोणता आन्सर करेक्ट असेल, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. An aqueous solution of urea containing 18 gram of urea in 1500 cm³ of the solution has a density equal to 1.052. If the molecular weight of ureaचं molecular weight दिलेलं आहे 60, the molality of the solution is. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मोलॅलिटी, पण इथे काय दिलेलं आहे व्हॉल्यूम. मग आपल्याला व्हॉल्यूमचं कन्वर्जन कशामध्ये केलं पाहिजे, मासमध्ये किंवा वेटमध्ये केलं पाहिजे. म्हणजेच मास ऑफ सोल्युशन, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू काय व्हॉल्यूम. डेन्सिटी किती दिलेली आहे
1.052 आणि व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 1500 cm3. म्हणजे हे सॉल्व करून आपल्याला आन्सर काय येईल 1578 ग्रॅम. हे मास ऑफ सोल्युशन आलेलं आहे. मग मास ऑफ सॉल्वंट काय येईल, मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन मायनस मास ऑफ सोल्यूट. मग मास ऑफ सोल्युशन काय आहे 1578 ग्रॅम. 1578 ग्रॅम मायनस 18 म्हणजे मास ऑफ सॉल्वंट किती येईल 1560 ग्रॅम. आता आपण इथे मोलॅलिटीचा फॉर्म्युला यूज करू. मोलॅलिटीचा फॉर्म्युला M इज इक्वल टू W2 अपॉन M2 W1 इंटू 1000. W2 काय दिलेला आहे मास ऑफ सोल्यूट 18 ग्रॅम ऑफ युरिया. मग 18 इंटू 1000 अपॉन M2 मोलार मास काय दिलेला आहे 60 म्हणजे 60 इंटू W1 मास ऑफ सॉल्वंट आपण काढलेला आहे 1560. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल 0.192 मोलर. मीन्स आन्सर काय येईल, आन्सर असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 6.02 into 10⁻20 molecules of urea are present in 100 ml of its solution. The concentration of solution is A option 0.02 molar, B option 0.01 molar, C option 0.001 molar and D option दिलेला आहे 0.1 molar. कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय C इज इक्वल टू मोल्स पर DM3. मग आपण अगोदर मोल्स काढूया. इथे मॉलिक्युल्स किती दिलेले आहेत 6.02 इंटू 10⁻20. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स कसे निघतील या मॉलिक्युल्सला आपण ॲव्होगाड्रो नंबरने डिवाइड करूया. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 6.02 इंटू 10⁻20 अपॉन ॲव्होगाड्रोज नंबर 6 इंटू 10⁻23. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स किती येईल 1 इंटू 10⁻³ मोल. व्हॉल्यूम किती दिलेलं आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू 100 cm3. 100 cm3 म्हणजेच काय 0.1 DM3. ओके, आता कॉन्सन्ट्रेशन काढूया. C इज इक्वल टू 1 इंटू 10⁻³ हे नंबर ऑफ मोल्स आले अपॉन व्हॉल्यूम काय आहे 0.1 म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन काय येईल 0.01 मोल पर DM3. हे युनिट असं पण लिहू शकतो मोल पर लिटर. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज मोलॅलिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 200 मिलीग्राम ऑफ युरिया. युरियाचं मोलर मास किती आहे 60 ग्रॅम पर मोल. डिझॉल्व इन 40 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटरचं मास किती दिलेलं आहे 40 ग्रॅम. इथे ऑप्शन्स काय दिलेले आहेत 0.0833, बी ऑप्शन आहे 0.825, सी ऑप्शन आहे 0.498, डी ऑप्शन आहे 0.0013. युरिया 200 मिलीग्रॅम दिलेला आहे. 200 मिलीग्रॅम म्हणजेच काय 200 इंटू 10⁻³ ग्रॅम. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय M इज इक्वल टू W2 इंटू 1000 अपॉन M2 W1. इथे W2 मास ऑफ युरिया. मास ऑफ युरिया काय काढलेला आहे आपण 200 इंटू 10⁻³ इंटू 1000 अपॉन M2 मोलार मास ऑफ युरिया किती दिलेला आहे 60 ग्रॅम. म्हणजे 60 इंटू W1 किती दिलेला आहे 40 ग्रॅम म्हणजेच 40. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मोलॅलिटी किती येईल 0.0833. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे इफ M, W अँड V रिप्रेझेंट मोलार मास ऑफ सोल्यूट अँड व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर रिस्पेक्टिव्हली विच अमॉंग द फॉलोइंग इक्वेशन इज ट्रू. मग ए ऑप्शन दिलेला आहे पाय इज इक्वल टू MWR अपॉन TV, बी ऑप्शन दिलेला आहे पाय इज इक्वल टू TMR अपॉन WV, सी ऑप्शन दिलेला आहे TWR अपॉन VM आणि डी ऑप्शन दिलेला आहे TRV अपॉन WM. पाय इज इक्वल टू आपल्याला काय माहीत आहे पाय इज इक्वल टू CRT आणि सी इज इक्वल टू काय आहे W अपॉन M2V. म्हणजेच पाय इज इक्वल टू काय येईल W2RT अपॉन
M2V म्हणजेच न्यूमरेटरमध्ये काय येणार आहे WRT आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येणार आहे MV. म्हणजेच कोणतं ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढायचं आहे. कन्झ्युम ड्युरिंग ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ 1.368 किलोग्रॅम ऑफ शुक्रोज. गिवन काय दिलेलं आहे मोलार मास ऑफ शुक्रोज किती दिलेला आहे 342. वॉटरचं किती दिलेलं आहे मोलार मास 18. डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिलेलं आहे 1 ग्रॅम पर CM3. म्हणजेच 18 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजेच 18 CM3 ऑफ वॉटर. इथे ऑप्शन्स काय दिलेले आहेत. ए ऑप्शन 0.072 DM3, बी ऑप्शन 0.72 DM3, सी ऑप्शन 0.18 DM3 आणि डी ऑप्शन दिलेले आहे 0.018 DM3. मास ऑफ शुक्रोज काय दिलेलं आहे 1.368 किलोग्रॅम आणि मोलार मास ऑफ शुक्रोज किती दिलेलं आहे 342. म्हणजेच याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. नंबर ऑफ मोल्स ऑफ शुक्रोज म्हणजे C12H22O11. मग याचे नंबर ऑफ मोल्स काय येतील मास अपॉन मोलार मास अपॉन मोलार मास म्हणजेच नंबर ऑफ मोल्स किती येतील. मास किती दिलेला आहे 1.368 किलोग्रॅम. त्याचं ग्रॅममध्ये करताना आपण 10⁻³ मल्टिप्लाय करतो अपॉन 342 ग्रॅम. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 4. आता इथे ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ शुक्रोज पाहूया. C12H22O11 प्लस 1 मोल ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड गिव्स यू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. म्हणजेच 1 मोलसाठी 1 मोल इथे 1 मोल शुक्रोजसाठी इथे जर 1 मोल शुक्रोज घेतला तर इथे वॉटर किती घ्यावं लागतं आहे 1 मोल. मग 4 मोल ऑफ शुक्रोजसाठी किती रिक्वायर्ड असेल 4 मोल ऑफ वॉटर. मग 4 मोल ऑफ वॉटर ॲसिड हायड्रोलिसिससाठी रिक्वायर्ड असेल. 4 मोल ऑफ वॉटर म्हणजेच किती येईल 4 × 18 म्हणजेच 4 × 18 आन्सर किती येईल 72 CM3. 72 CM3 म्हणजेच किती येईल 0.072 DM3. म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट असेल ऑप्शन ए 0.072 DM3. नेक्स्ट क्वेश्चन थेरॅटिकल आहे. मोलॅरिटी इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 DM3 ऑफ सोल्युशन इन 1 kg ऑफ सॉल्वंट इन 1 DM3 ऑफ सॉल्वंट अँड इन 100 ml ऑफ सॉल्वंट. मोलॅरिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 DM3 ऑफ सोल्युशन सॉल्वंट नाही 1 DM3 ऑफ सोल्युशन. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन कोणता असेल करेक्ट ऑप्शन ए. असाच क्वेश्चन जर मोलॅलिटीसाठी विचारलं तर मोलॅलिटीसाठी आपण 1 kg ऑफ सॉल्वंट घेतो. म्हणजे जर मोलॅलिटी विचारलं तर कोणता ऑप्शन करेक्ट असेल बी. मोलॅरिटीसाठी इथे कोणता ऑप्शन करेक्ट आहे ए द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 DM3 ऑफ सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन थेरॅटिकल आहे पहा. विच अमंग द फॉलोइंग अलॉयज इज यूज्ड इन मेकिंग इन्स्ट्रुमेंट्स फॉर इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. इलेक्ट्रिकल मेजरमेंटसाठी कोणते अलॉयज यूज केले जातात. ए ऑप्शन दिलेला आहे स्टेनलेस स्टील, बी ऑप्शन दिलेला आहे मॅग्नीन, सी ऑप्शन स्पेजल्सिन अँड डी ऑप्शन ड्युरॅल्युमिन. मग याच्यामध्ये पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर 39च्या बॉटमला काय दिलेलं आहे पहा. अँड अलॉय मॅग्नीन कंटेन्स 84%. या मॅग्नीनमध्ये किती पर्सेंट 84% कॉपर, 12% मॅग्नीज अँड 4% काय प्रेझेंट आहे निकेल अँड हॅज 0 टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. म्हणजेच अँड हेन्स यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वॅन्टॉप फॅक्टर ऑफ सेंटीमोलल सोल्युशन ऑफ K3FeCN6 is 3.333. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिसोशिएशन ऑफ K3FeCN6. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे पर्सेंटेज डिसोशिएशन. ऑप्शन्स काय दिलेले आहेत पहा.
ए ऑप्शन 33.33, बी ऑप्शन 0.78, सी ऑप्शन 78, डी ऑप्शन 23.33. K3 FeCN6 डिसोशिएट होऊन आपल्याला काय मिळेल 3K प्लस आणि 1 FeCN6 3 मायनस, म्हणजेच एन डॅश जो आहे त्याची टोटल व्हॅल्यू काय असेल 4, 3K प्लस अँड 1 FeCN6 3 मायनस, म्हणजे एन डॅशची व्हॅल्यू काय येईल 4. इथे आपल्याला वॅन्टॉफ फॅक्टर जो आहे तो वॅन्टॉफ फॅक्टर किती दिलेला आहे 3.333, मीन्स आय इज इक्वल टू 3.333. एन डॅशची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4. आणि फॉर्म्युला डिग्री ऑफ डिसोशिएशन पर्सेंटेज डिसोशिएशन आपल्याला काढायचं आहे. अल्फा इज इक्वल टू म्हणजेच डिग्री ऑफ डिसोशिएशन अल्फा इज इक्वल टू आय -1 अपॉन एन डॅश -1. आयची व्हॅल्यू किती आहे 3.333 -1 अपॉन 4 -1. 3.333 -1 अपॉन 4 -1 चे सॉल्युशन किती येईल 2.333 अपॉन 3. मग हे सॉल्व करून आपल्याला काय मिळेल 0.78. अल्फाची व्हॅल्यू 0.78 आहे, म्हणजेच पर्सेंटेज डिसोशिएशन इज इक्वल टू डिग्री ऑफ डिसोशिएशन अल्फाला मल्टिप्लाय करायचं 100ने. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0.78 इंटू 100, म्हणजेच आपल्याला आन्सर काय येईल 78%. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन सी.